माध्यमातून काही जबरदस्त स्पर्धा बघायला मिळाली. खऱ्या अर्थाने मैदानाचं कौतुक संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा कौतुक झालं. तदनंतर प्रेक्षक वर्ग जो सुद्धा या ठिकाणी येतोय, एक वेगळंच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. कारण की ग्रीन ग्रास आहे आणि नक्कीच बघण्यासाठी आपण बघतोय हवेचा थंड झोत सुद्धा बघतोय. सर्व बाजूने प्रेक्षक वर्ग आता मात्र येत असताना, कारण की अंतिम फेरीमध्ये आपण प्रवेश करतोय. चांगलेच स्टँड्स आपण बघतोय. सामने होते सुरुवात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भविष्य आणि तदनंतर मिस्टर सौरभ याला आपण बघू शकतायत. कोपर संघ नक्कीच सुरुवातीला बघायचं झालं तर आज चांदीप संघ उपस्थित नव्हता, त्या कारणास्तव नक्कीच पुढे चाल देण्यात आली आणि तदनंतर बाईच्या रूपाने मात्र आता बघतो आपण तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करत असताना अमित पाटील याला आपण बघू शकतायत. तदनंतर मिडअपच्या दिशेने स्वतः नारायण वझे याला आपण बघतायत. तदनंतर रोहिदास यांना सुद्धा आपण बघू शकतायत. तदनंतर मयुरेश यांना सुद्धा आपण लॉकअपच्या दिशेने बघू शकतात. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर डीसी वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. चांगला खेळाडू आपण बघतोय कोपर या संघाकडनं. सामना होते सुरुवात. पंच नितीश कदम दर्शवत असताना स्टार्ट ऑफ द मॅच, गेट सेट गो. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच गोलंदाज मिस्टर अमित पाटील ओ द विकेटने सज्ज होईल. पहिला चेंडू आहे लॉंगअपच्या दिशेने. मयुरेश तैनात आहे. बघायचं आहे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करत असताना सुरेख पद्धतीने क्षेत्ररक्षण चेंडूला अडवलं जात आहे. नक्कीच असं वाटलं की चेंडू निघून जाईल 1/4 धावेनेशी, परंतु नक्कीच चांगली ॲक्युरेसी दर्शवली जाते. मयुरेश यांच्या माध्यमातून 1 धाव वैयक्तिक आणि सांघिक खातं त्या ठिकाणी उघडलं जाते. आता मात्र स्ट्राईक एंड फलंदाज सौरभ आतापर्यंत थोडंसं निराश करतोय फलंदाजच्या माध्यमातून, पण इथे मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे. पहिले षटक पॉवर प्लेचा आहे आणि पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल. अमित पाटील याचा उल्लेख करायचा झाला तर नक्कीच आगरी प्रीमियर लीग असो, वसई ग्रामीण प्रीमियर लीग असो, आयकॉन म्हणून या खेळाडूला नेहमीच वर्णी लागली जाते. त्याचं कारण काय? कारण की नक्कीच एक चांगला खेळाडू आहे. 2 वेळा 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा कारनामा याच गोलंदाजच्या नावावर आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर अमित पाटील कोपरगावचा ब्रँड आहे आणि तो ब्रँड मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना त्यावेळेस ऑन साईडला ओव्हरपिच चेंडू ओळखला गेला. भावेश पाटील बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग. चेंडू मात्र सरळ निघून गेला. जब तक तोडेगा नहीं तब तक छोडेगा नहीं. 6 धावा. सुपर स्ट्रोक. यावेळेस चुकी करत असताना अमित पाटील चेंडू मात्र ओव्हरपिच देऊन बसले आणि त्या चेंडूवर काय जबरदस्त स्ट्रोक येत असताना हीच तर खासियत आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी आपण लढाई बघतो. नक्कीच भावेश पाटील याचा उल्लेख करायचा झाला तर नक्कीच या खेळाडूच्या नावावर सुद्धा 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा कारनामा सुद्धा आहे. म्हणजेच काय की बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू सुपर पद्धतीने. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परमेंट अँड टी फॉर टॅलेंट या 4 गोष्टींचा समन्वय थेट स्वप्नील पाटील डॉन यांच्या स्वागतासाठी हा षटकार. सुपर फुलटॉस चेंडू आणि ज्या पद्धतीने शॉट यायला पाहिजे होता तो शॉट मैदानाच्या आतमध्ये येत असताना भावेश पाटील इज ऑन फायर बघायला मिळतोय. यावेळेस आपण बघतोय थ्रू दी कार्पेट. आपण बघतोय या डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिस्टर मयूर वेगाने पुढे सरसावतात, फेकी करतात. तत्पूर्वी 1 धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. कौतुक करेन भावेश पाटील याचं. सलग 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर सन्मानपूर्वक एक सिंगल त्याच्या माध्यमातून बघतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचतोय. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जात आहे, हेच खूप गरजेची गोष्ट आहे. कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असणं, तुमची थिंकिंग पॉझिटिव्ह असणं खूप गरजेची गोष्ट आहे. धावसंख्या 15 या धावसंख्येवर आपण बघताय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पहिल्या 2 चेंडूवर सिंगल आल्यानंतर पुढच्या 2 चेंडूवर मोठे प्रहार आपल्याला बघायला मिळाले. 15 या धावसंख्येवर धावफलक आपण बघू शकतायत. नक्कीच थोडीशी नैसर्गिक आपत्ती मैदानामध्ये येत असताना वेगळंच हास्यास्पद चित्र बघायला मिळालं. काही हरकत नाहीये. धावसंख्या 15. यावेळेस बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग. स्ट्रोक पॉवरफुल आहे. यस इट इज.
अर्धा डझन धावा मिळून जातील 6 धावा. जबरदस्त स्ट्रोक. आता मात्र लय मध्ये येत असताना सौरभ याच्या बॅटमधनं षटकार. सुंदर स्ट्रोक आपण बघितला. चेंडू बघायचं झालं तर ऑस्ट्रमच्या बाहेर ओव्हर पिच करून गिरपेटले, कारण की ही खासियत नाही अमित पटेल याची. परंतु थोडंसं आपण बघतोय वॉर्मअपची कमी, कारण की या अगोदर मॅच खेळले नव्हते, त्या कारणास्तव बॉडी पूर्णपणे खुळून नाही आहे, त्या कारणास्तव पुन्हा एकदा सुंदर शॉट. परंतु सौरभ याच्या बॅटमधनं आता षटकार येत असताना हे आणि ही जमायची बाजू आहे. या अगोदर काय घडलं हे महत्त्वाचं नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला परफॉर्मन्स सिद्ध करावा लागणार आहे, कारण की इथून जर तुमचा परफॉर्मन्स नसेल तर नक्कीच परतीच्या प्रवासाला लागावं लागेल. कारण की बिरवाडी चषकावर नाव कोरायचं असेल तर इथून परफॉर्मन्स सातत्य राखावं लागणार आहे. धावफलक 21 या धावसंख्येवर. पॉवरफुल फलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण बघितली, ती म्हणजेच गावदेवी नवसई या संघाकडनं. भावेश व्यक्तिगत आपण बघतोय 14 या धावसंख्येवर खेळतोय, तदनंतर सौरभ 7 या धावसंख्येवर खेळत असताना नवीन गोलंदाज मिस्टर नारायण वझेला आपण बघू शकता. पहिला चेंडू ब्लॉकरला चेंडू हाताळला जातोय. मिस्टर सूरज 01 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू पुढे सरसावत आहेत. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेणीशी धावफलक 22 या अंकांवर आपण बघतोय. 22 रन्स ऑन बोर्ड. नारायण वझे आज आपण बघतोय नक्कीच याच खेळाडूने मात्र बारामतीमध्ये जाऊन चांगला खेळ आकारला. तोच खेळाडू आपण बघतोय आज आपल्या गावाचं नाव बारामतीच्या मैदानावर खूप चांगल्या पद्धतीने ओपन क्रिकेट सुद्धा हाताळलं गेलं. यावेळेस ऑन साईडला आपण बघतोय फटका मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सूरज फ्रेम मध्ये येत असताना चांगली फेकी आपण बघतोय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. परंतु यावर्षी नारायणाचा थोडासा आपण बघतोय परफॉर्मन्स खालावलेला आहे, परंतु एका चांगल्या खेळाडूला एक चांगल्या इनिंगची गरज असते, कारण की कुठलाही खेळाडू बघायचा झाला तर मुद्दामून करत नसतो. बॅड पॅच प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात, म्हणून त्यासाठी तुमची मेहनत खूप गरजेची गोष्ट आहे. यावेळेस ऑन साईडला जबरदस्त नटराज स्ट्रोक बघायला मिळतोय. चेंडू इनटू द गॅप. 2 क्षेत्ररक्षकाला अगदी भेदून निघून जाईल. पंचांचं सिग्नल काय येईल आपल्यापर्यंत? यस, इट इज 6 धावा, 6 रन्स. जबरदस्त स्ट्रोक आपण बघितला. चेंडू वाईट नव्हता, परंतु नक्की स्ट्रोक अप्रतिम बघायला मिळाला. हीच तर खासियत आहे भावेश पाटील याच्या मनगडामध्ये जोर आहे आणि जोर आजमावत असताना सुंदर स्ट्रोक आपण बघतोय स्क्वेअरलेगच्या दिशेने आणि नक्कीच राहुल कॉफीबुक स्टाईलने चेंडूला फेकून दिलं. 6 धावा. यावेळेस पुन्हा एकदा बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग. षटकार क्रमांक 2 पुन्हा एकदा बघायला मिळतोय. जबरदस्त प्रहार. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. 6 धावा. या 6 धावेशी धावफलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 35 या धावसंख्येवर आपण बघू शकतायत. 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर दनादन बल्लेबाजी आपल्याला बघायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये भावेश नावाचं वादळ घोंगावत असताना मैदानाच्या आतमध्ये बघतोय. नारायण वझे सारखे गोलंदाजाला मात्र टार्गेट केलं जात आहे. यावेळेस बॅटची बाहेरची कडा लागून गेला आहे. सौरभ मात्र पुढे सरसावतात. चांगली कॉलिंग म्हणायची झाली तर 1 धाव सहजरित्याने कंप्लीट केली जाते. एकेरीने संघाची धावसंख्या 36 रन्स ऑन बोर्ड. प्रथमतः फलंदाजी करत असताना गावदेवी नवसई हा संघ आपण बघतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील आपण ही लढत बघत आहोत. नवसई वर्सेस कोपर या संघाकडनं, तर यंगस्टार भामटपाडा हा संघ आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय. 36 या धावसंख्येवर 36 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल फलंदाज सौरभ याच्या बॅटमधनं एक षटकार आपण बघितलेला आहे. तर भावेश आतापर्यंत चांगली फलंदाजी करत असताना 28 या धावसंख्येवर खेळतोय. यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस सुरेख डिलिव्हरी, गुड कमबॅक आपण म्हणता येईल. नारायणच्या षटकामध्ये मात्र 15 धावा खर्च केल्या. तदनंतर धावसंख्या आपण बघतोय 36 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला आहे. गावदेवी नवसई हा संघ आपण बघतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना गावदेवी नवसई संघ बघतोय. त्याचं कारण की भावेश पाटील चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय, परंतु हे सातत्य शेवटपर्यंत ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण की समोरचा संघ सुद्धा तेवढाच मातब्बर आपल्याला बघायला मिळतोय. नवीन गोलंदाज नक्कीच रोहित दास याला आपण बघू शकतात. नक्कीच वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये मात्र धन्यवाद आदेश. तर आपण पाहुण्यांच्या स्वागत सन्मानाकडे वळतोय. तर मुनीतकडे आपण थोडं लक्ष द्यायचं आहे.
आदरणीय अशोकजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. खानिवड्यावरून पंचायत समिती वसईचे विद्यमान सभापती आहेत. तर आदरणीय धनंजय ठाकूर साहेब अध्यक्ष आगरी समाज मंडळ शाखा बिरवाडी यांना विनंती करेन की सर आपण आपल्या शुभ हस्ते अशोकजी पाटील साहेब पंचायत समिती सभापती वसई यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. तर आपण बघतोय पाहुण्यांचं स्वागत सन्मान केला जातोय आगरी चषक बिरवाडीच्या माध्यमातून. आपण बघतोय आगरी समाज मंडळ शाखा बिरवाडीचे अध्यक्ष धनंजय ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय पंचायत समितीचे सभापती अशोकजी पाटील साहेब आणि आपले आगरी बांधव आहेत यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम सर, आपलं आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर आगरी समाजवती मंडळचे उपाध्यक्ष नरसू पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. तर आदरणीय वैभवी ठाकूर मॅडम उपाध्यक्षा शाखा बिरवाडी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नरसू पाटील साहेबांचं इथे स्वागत सन्मान करायचा आहे. आगरी चषक बिरवाडीच्या माध्यमातून आपण बघतोय आलेल्या पाहुण्यांचा इथे मान सन्मान केला जातोय, स्वागत सन्मान केला जातोय. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र हा स्वागत सन्मान आपण बघतोय केला जातोय. त्याच्यानंतर आगरी शाखा संचालक बिरवाडी सचिनजी ठाकूर साहेब यांना विनंती करेन की आपण प्रकाशजी पाटील साहेब इथे शिवणसईवरून उपस्थित आहेत, संचालक आहेत, ते सुद्धा त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. त्याच्यानंतर सरचिटणीस आगरी समाजचे मंडळ शाखा नरसी जनार्दन पाटील यांना मी विनंती करेन सर आपण पुढे यायचं आहे आणि यांचं स्वागत करण्यासाठी मी शाखा सरचिटणीस संदीपजी पाटील साहेब यांना विनंती करतोय. आगरी समाजाचे आपण बघतोय सरचिटणीस नरसिंह जनार्दन पाटील साहेबांचं इथे संदीपजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र स्वागत सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर दुप्पणमधून प्रदीपजी गरज साहेब इथे उपस्थित आहेत, क्रीडा प्रमुख आगरी समाजते मंडळ. तर मी प्रदीपजी गरज साहेब यांना विनंती करेन की आपण स्पर्धा प्रमुख आहेत तर पुढे यायचं आहे आणि प्रदीपजी गरज साहेब यांचं मात्र स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. राजेंद्र गावड साहेब सदस्य आहेत आगरी समाजयुक्त मंडळ शाखा बिरवाडी. तर राजेंद्र गावड साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र क्रीडा अध्यक्ष आगरी समाजयुक्त मंडळ आपण बघतोय प्रदीप घरत यांना विनंती करेन आपण पुढे यायचं आहे. तर हरीशजी वजे साहेब शिक्षण समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांचं मात्र इथे यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. संचालक संदीप. त्यानंतर मी विनंती करेन प्रदीपजी गरज साहेब यांना आणि स्वप्नील पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र हा स्वागत सन्मान केला जाईल. तर आगरी समाज उन्नती मंडळ क्रीडा अध्यक्ष आहेत आपण बघतोय प्रदीपजी गरज साहेब. तर मी संदीपजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करायचा आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून प्रदीपजी गरज साहेब यांच्याकडे बघितलं जात आहे आणि खूप प्रेम मिळतंय. जेव्हा दुकटन प्रीमियर लीग असते तेव्हा प्रदीपजी गरज साहेब यांच्याकडून आम्हाला खूप प्रेम मिळतंय. क्रीडा अध्यक्ष आगरी समाज मंडळ प्रदीपजी गरज साहेब. तर उपस्थित सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय की आपण आपल्या दिलेल्या
शब्दाला मान देऊन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून इथे उपस्थिती लावली त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. जाऊया आदित्य पाटील. धन्यवाद मनोजी पाटील साहेब. धावसंख्या आपण बघतोय 41. या धावसंख्येवर 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. धावफलक 41 या धावसंख्येवर. कृपेश पाटील मात्र धावचीतच्या स्वरूपाने बाद होऊन तंबूच्या आशाला गेले. थोडीशी मात्र घाई बघायला मिळाली आणि नक्कीच धावचीतच्या स्वरूपाने बाद होऊन थोडंसं धावेंवर अंकुश येत असताना, कारण की भावेश पाटील जसा होता मैदानाच्या आतमध्ये धावा येताना आपल्याला बघायला मिळत होत्या, परंतु तिसरं षटक नक्कीच कौतुक करेन. रोहिदास काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली आणि कमबॅक करून देतो संघाला. शेवटच्या अंतिम षटकामध्ये डीसी चुकी करतोय. पहिल्या चेंडूवर आपण बघतोय नोचा इशारा आणि चेंडू आपण बघतोय या लॉंग लेगच्या दिशेने निघून जाईल. 1 बाउन्स, 4 धावा. अगरी लय जिगरी आमचा अगरी लय जिगरी, अगरी लय जिगरी आमचा अगरी लय जिगरी. शेतान राबताय उन्हान तापताय करताय मोलमजुरी. अगरी लय जिगरी. धन्यवाद. नक्कीच फ्री हिटचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन होत असताना पहिला चेंडू आपण बघतोय धनेश चौधरी, डीसी या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी या खेळाडूला आपण बघतोय. यावेळेस लेग स्टंपच्या बराचसा बाहेर पुन्हा एकदा पंच वळतील, एक्सरसाइज करतील. पंचांचा इशारा, येस इट इज अ वाईट आणि नक्कीच फ्री हिटचा सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहे. 1 मिनिट आदेश थांबवतोय जरा. प्रदीपजी गरज साहेब इथे दुपटन दिवेकर पाड्यावरून उपस्थित आहेत. आगरी समाजयुक्ती मंडळ क्रीडा अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेकरता रोख रक्कम रुपये आलेल्या आहेत 1111 रुपये. तर आम्ही टाळ्या वाजवून आपला आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. यावेळेस टॉपे जोडले जाते. डीसी त्या झेल खाली येत असताना फ्री हिटचा सिग्नल होता आणि त्या कारणास्तव आपण बघतोय झेल तर ड्रॉप झाला, परंतु 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. फ्री हिटच्या सिग्नलवर कुठल्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक न येताना बघायला मिळतोय. सौरभ आतापर्यंत 7 चेंडूवर 15 धाव्यांची इनिंग सौरभच्या माध्यमातून आपण बघतोय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. या 5 चेंडूवर नक्कीच कमबॅक झालेला आहे. कोपर या संघाचा विचार करायचा झाला कारण की रोहिदास याने चांगलं षटक हाताळलं, त्यानंतर शेवटच्या षटकाची सुरुवात थोडीशी खराब झाली, परंतु इथून मात्र कमबॅक करत असताना डीसी बघायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा झेल होता, संधी दौडून आली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. झेल सुद्धा सुटला आणि मूल्यवान 2 धावा सुद्धा बघायला मिळतात. बघा या चुका कुठेतरी दुरुस्त करायला पाहिजेत, कारण की गोलंदाजी चांगली होते. थोडंसं क्षेत्ररक्षण बघायचं झालं तर हार्ड कॅच होता, परंतु नक्कीच चेंडूपर्यंत पोहोचला होता. नक्कीच दाद देत असताना अमित पाटील यांना आपण बघू शकता एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये या 2 धावेशी अर्धशतक साजरे केले जाते. गावदेवी नवसई या संघाचं 51 या धावसंख्येवर आपण बघू शकताय. यावेळेस ऑन साइडला बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग. ओव्हर पिच चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये, चेंडूला फेकून दिला डीप मिड विकेटच्या दिशेने. 6 धावा. स्वतःच्या मनगटात ताकद असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही, हेच दर्शवत असताना सौरभ आतापर्यंत 2 सामन्यामध्ये फ्लॉप शो ठरला होता, परंतु या सामन्यामध्ये काही जबरदस्त फलंदाजी बघायला मिळतो. यावेळेस टॉपे जोडला आहे डीप लॉंग आपण रोहिदास त्या झेल खाली येत असताना नक्कीच पंच काय डिसिजन देतील तो नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नक्कीच डिसिजन पंच त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत, कारण की नक्कीच अशा पद्धतीचे झेल स्वीकारले जातात. त्यानंतर सेलिब्रेशन करण्याच्या मोहामध्ये आपण बघतोय, कारण की जे टायमिंग असतं ॲक्युरेट कॅचचं ते नक्कीच थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोचवेन. 57 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत बघतोय. ह्या चेंडूवर किती धावा किंवा गडी बाद हा निर्णय मात्र आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल पंचांच्या माध्यमातून. येस द फिंगर इज गॉन अप. गडी बाद होईल. सौरभ याच्या खेळीला पूर्णविराम. नक्कीच जेव्हा मात्र झेल टिपला होता ॲक्युरेट पद्धतीने झेल आपण रिप्लेमध्ये सुद्धा बघू शकतात. त्यानंतर सेलिब्रेशन करण्याच्या याच्यात थोडासा चेंडू हातातून निसटला, परंतु नक्कीच जे टायमिंग हवं होतं प्रॉपरली ते टायमिंग झालं होतं आणि त्या कारणास्तव पंच चांगला डिसिजन पोहोचवत असताना. चला न्यू फलंदाज आपण वॉर्मअप करत लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जा. धावफलक आपण बघतोय 57 या धावसंख्येवर 3.4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. सौरभ वैयक्तिक 10 चेंडूंवर 23 धावींची इनिंग्ज चांगली इनिंग्स खेळत असताना तंबूच्या आशेला जात असताना
57 धावफलक आपण बघतोय. चांगली धावनीती म्हणायची झाली तर, परंतु या मैदानावर 57 ते 60 धावा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चेज होत आहेत. कारण की हवेचा झोत उजव्या हाताच्या फलंदाजाला बहारदार आहे. त्या कारणास्तव जर गोलंदाजी तुमच्याकडे चांगली असेल तर नक्कीच या धावा डिपेंड सुद्धा होत आहेत. यावेळेस त्रुटी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पॉइंट डिझाईनकडे पकडले जातील. नो डाऊट गडी बाद होत असताना आणि कमबॅक डीसीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक दुसरा हादरा बसतो या गावदेवी नवसे या संघाला. धन्यवाद. नक्की जयेश पाटील आपण बघतोय थोडंसं उशिराने उतरत असताना त्याचं कारण उजव्या हाताच्या फलंदाजाला हवा आहे. त्या कारणास्तव डावखोर हाताच्या फलंदाजाला जास्त बेनिफिट नाही आहे. परंतु जर तुमच्यामध्ये कॅलिबर असेल, तुमच्यामध्ये पोटेन्शियल असेल तरी सुद्धा हवेच्या अगेन्स्ट तुम्ही षटकार मारू शकता. तेवढं कॅलिबर तर आहे जयेश पाटील या खेळाडूचा उल्लेख करायचा झाला. कारण की यंदाच्या संगमामध्ये बघायचं झालं तर त्याच्या बॅटमधनं 6 चेंडूवर 6 षटकार सुद्धा आलेले आहेत. तोच खेळाडू पुन्हा एकदा आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु जास्त काही नाहीये. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पुन्हा एकदा डीसी सज्ज होईल ओद विकेटने. यावेळेस ऑन साईडला चेंडूला वळवलं जाते. हवेचा झोत आहे, परंतु मी म्हटलंच होतं मनगडात ताकद आहे जयेश पाटील यांच्या. आणि चेंडू मात्र पंचांचा सिग्नल काय येईल यस पंच दर्शवत असताना 6 धावा. जबरदस्त प्रहार 6 धावा. धन्यवाद विजय. तर आपण बघतोय आदरणीय श्री अशोक आत्माराम पाटील खानिवडे पंचायत समिती सभापती वसई यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आलेली या स्पर्धेला. त्यांचा आम्ही टाळ्या वाजून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. त्याच्यानंतर हरेश्वरजी वजेसाहेब चांदीपवरून इथे उपस्थित आहेत. संचालक चांदीप गडाच्या आहेत. अग्नी समजुती मंडळ शाखा चांदीप संचालक हरेश्वरजी वजेसाहेब यांच्याकडून या स्पर्धेकरिता शिक्षक समिती अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सर. त्याच्यानंतर आपण बघतोय नरसू मोरेश्वर पाटील साहेब खानिवडे इथे उपस्थित आहेत. उपाध्यक्ष अग्री समजुती मंडळ आणि यांच्याकडून या स्पर्धेकरिता 700 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही टाळ्या वाजून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर श्री प्रकाशजी पाटील साहेब शिवनसईवरून इथे उपस्थित आहेत. संचालक अग्री समजुती मंडळ शाखा शिवनसई आणि यांच्याकडून या स्पर्धेकरिता रोख रक्कम रुपये 1100 आलेले आहे. त्यांचं सुद्धा आम्ही टाळ्या वाजून आभार व्यक्त करतोय आणि खूप खूप धन्यवाद देतोय. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर सरचिटणीस अग्री समजुती मंडळाचे सरचिटणीस नरसू पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. माफ करा, नरसिंह जनार्दन पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. सरचिटणीस अग्री समजुती मंडळ आणि त्यांच्याकडून या स्पर्धेकरिता रोख रक्कम रुपये 3,000 रुपये आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही टाळ्या वाजून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. 63 धावा स्कोर कार्डवर आपण बघतोय. 64 धावेंचं लक्ष्य हे समोर बघायला मिळेल. गोलंदाजी थोडीशी निराशाजनक, परंतु धावा होऊ शकतात कारण की फलंदाजी सुद्धा तेवढ्याच ताकदीची आपल्याला बघायला मिळत आहे. वेलकम प्रशांतजी चौधरी बाबू या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी आपण बघतोय. त्यांचं होतं वेलकम या स्पर्धेमध्ये. 64 धावेंचं लक्ष्य आहे. कशा पद्धतीने या 64 धावा पार केल्या जातील का? दोन संघ आमने सामने आपण बघायला मिळतात. एकाच पंचक्रोशीतील वसई तालुक्यामधून बिलॉंग करतायत आणि खऱ्या अर्थाने मात्र तिन्ही संघ आपण बघतोय जे मिळाले आहेत या गटातून. तिन्ही संघ वसई गटातून येत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. यंगस्टार भमटपाडा संघ, तदनंतर गावदेवी नवसई आणि तदनंतर आपण बघतोय कोपर हा संघ आपण बघतोय. जाऊया दुसऱ्या इनिंगचा जोपर्यंत सुरुवात होईल या आपण ऐकूया मनोजी पाटील यांच्या मुखातून धावतं वर्णन या सेकंड इनिंगचं. धन्यवाद. Bye.
कमबॅक. पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. मी मनोज पाटील आपणा सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडलेत त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. अग्री समाजयुक्ती मंडळ शाखा बिरवाडी आयोजित अग्री चषक बिरवाडी 2023 मध्ये आलेल्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सामना क्रमांक आपण बघतोय हा आहे आजच्या दिवसातील 6वा सामना आपल्याला बघायला मिळतोय. तर गावदेवी नवसई वर्सेस आपण बघितला तर कोपर अशी ही लढत आपल्याला बघायला मिळते. कोपर संघासमोर मात्र खूप मोठं आव्हान उभं केलंय. 24 चेंडू आणि विजयासाठी 64 धावांचं लक्ष आहे. अमित पाटील आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय महेश. अमितच्या बॅटमधून पहिला चेंडूवर पहिला षटकार. अमित पाटील याबद्दल बोलायचं झालं तर या खेळाडूकडे सुद्धा क्षमता आहे. 2 वेळा ह्याने सुद्धा कारनामा केलाय 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा. अग्री प्रीमियर लीग मध्ये अंतिम सामना सुद्धा खेळलेला आहे. हाच खेळाडू आपण बघतोय काही जबरदस्त टायमिंग साध्य केलं. पहिला चेंडू भावेश फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला मात्र षटकार येतोय. 6 धावा. पुन्हा एकदा मात्र भावेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. मॅन फ्रॉम नवसई. तर एका बाजूने कोपर संघाचा आधारस्तंभ अमित. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खराब. चेंडूच्या संख्येत अवांतर धावेमध्ये भर होताना आपल्याला बघायला मिळते. अमित पाटील खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचा. आपण विचार केला तर वसई भिवंडी पालघर डहाणू तलासरी या संपूर्ण एरियामध्ये मात्र छाप पडलेली आहे आपल्या खेळीने. तोच आपण बघतोय अमित पाटील एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने ब्रँड ऑफ नवसई भावेश. पुन्हा एकदा मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. बघा भावेश पाटील हा सुद्धा खूप मोठा खेळाडू आहे. हा सुद्धा आयकॉन खेळाडू आहे. परंतु इथे दडपण घेताना आपल्याला बघायला मिळते पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर 2 खराब चेंडू हाताळलेत. हा षटकार आल्यानंतर हाताळले नाही तर समोर अमित पाटील आहे. कारण अमित पाटीलकडे सुद्धा क्षमता आहे. अमित हा सुद्धा एक चांगला गोलंदाज होता परंतु भावेशने पिसं काढली. आता मात्र अमित भावेशच्या विरुद्ध खेळताना बघायला मिळतोय. इथे मात्र आपण बघतोय इथे मात्र निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. शफल झाला होता. खेळण्यासाठी प्रयत्न केला होता उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन परंतु चेंडू निर्धाव निघून जातोय. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. 8 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा इथे मात्र अमित पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. भावेश हा गोलंदाज मात्र गुड कमबॅक करताना आपल्याला बघायला मिळाला. षटकारानंतर 2 खराब चेंडू तदनंतर आपण बघितलं तर 2 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. ही ताकद भावेशची आपल्याला बघायला मिळते. दोघांमधील युद्ध हे नेहमी बघण्यासारखं असतंय. इथे मात्र अमितच्या बॅटमधून बघूया झेल होईल का. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न दिसला. कृपेश पाटील गोट्या ॲज अ फिल्डर म्हणून सर्वोत्कृष्ट आहे परंतु मोक्याच्या क्षणी समजलं आहे की झेल तर येत नाही. आता करायचं काय म्हणून झेप घेतली होती चेंडू अडवण्यासाठी परंतु चेंडूने ऐन वेळी दगा दिला. उचली घेतली आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 12 धावा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. भावेश पाटील ब्रँड ऑफ नवसई आपण बघतोय तर एका बाजूने ब्रँड ऑफ कोपर मिस्टर अमित पाटील. इथे मात्र इनसाइड एज लागली. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावफलकावर धावसंख्या जर आपण बघितली तर 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. बिनबाद 12 ही जमेची बाजू कोपर संघासाठी आपल्याला बघायला मिळतात. कारण भावेश एक तेज तर्रार मारा करण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज आहे. हे षटक जर योग्य रीतीने खेळून काढले तर येणाऱ्या षटकांवर मात्र प्रभावी मारा करू शकतोय अमित. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. 9 चेंडू घोषित केला स्क्वेअर लेग पंचांनी. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का परंतु नाही. माघारी धाडले आणि 1+1 अशा 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 14 धावा. फ्री हिटचा सिग्नल येतोय. पंचांचा हात डोक्याच्या वरून फिरतोय. याचाच कारण आपण बघतोय की फ्री हिट आहे. फ्री हिट म्हणजे एक धावबाद सोडला तर मात्र गडी बाद होणार नाही. झेलबाद होणार नाही. क्लीन बोल्डच्या माध्यमातून गडी बाद होत नाही. हिट विकेट सुद्धा जात नाही. तर बघूया कशा पद्धतीने मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये जर आपण बघितला तर गडी बाद होऊ शकतोय. परवणे आहे. सूट आहे. सवलत आहे. कशा पद्धतीने फलंदाजी होईल
इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटला चेंडू निघून जातोय. एकदा परिपूर्ण केली जाते. शतरक्षण होईल. चेंडूला फेकलं जातो तोपर्यंत एक धाव. फ्री हिटचा फारसा काही फायदा झाला नाही. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या बघितली तर 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर. 18 चेंडू विजयासाठी 49 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडूमध्ये 49 धावा होऊ शकतात. हे दोन बॅटर असे आहेत की यांच्या बॅटमधून खोऱ्याने धावा येतात. अमित पाटील त्यातलाच एक फलंदाज आपण बघतो. ह्या मैदानावर भामटपाडा संघाकडून खेळताना अमित पाटीलने काय कमालीची फलंदाजी केली होती. त्यावेळेला अमित पाटील हा भामटपाडा या संघाकडून खेळायचा आणि इथे नागोबा प्रसन्न भामटपाडा असं टायटल होतं संघाचं आणि तो संघ अंतिम 3 मध्ये दाखल झाला होता. तेव्हा तुषार एक छोटा मुलगा इथे क्षेत्ररक्षण करत होता आणि एक अप्रतिम झेल घेत त्यांनी या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार मिळवलेला होता आणि कॅश प्राइज सुद्धा 2800 रुपयाचं मिळवलं होतं. काही जबरदस्त अप्रतिम. इथे मात्र फुल टॉस चेंडू आहे. नो चेंडू घोषित केलाय. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. नो प्लस 4 5 धावा येतील. धावसंख्या आपण बघितली तर 20 धावा. गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर अक्षय. याच गोलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये प्रभावी मारा केला होता. तोच गोलंदाज इथे मात्र पहिलाच बिमर चेंडू हाताळतोय. 9 चेंडू हाताळतोय आणि 5 धावा 21 चेंडू न टाकता खर्ची करतोय. 20 धावा धावफलकावर. विजयासाठी आता 44 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू आणि 44 धावा. पुढे एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल अक्षय. सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जातोय. झेल सुटला डीप स्क्वेअर लेगला आणि 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या गेल्यात. नक्कीच षटकार होता. षटकाराचा चेंडू मात्र अलगत झेलला असता ओंजळ सुद्धा पोहोचली होती चेंडूवर परंतु झेल सुटतोय. 4 धावा जरी वाचल्या असल्या तरी एक गडी मात्र बाद झाला असता झेल घेतला असता तर. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 22 धावा. फ्री हिटचा इशारा असल्या कारणाने आपण बघितलं तर झेलला फारसं महत्व नव्हतं परंतु इथे मात्र धावा या वाचवल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज आपण बघतोय अक्षय. तर मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जातोय. एक धाव परिपूर्ण केली जाते. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं परंतु कुठले परिणाम नाही. एकच धाव मिळेल. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. काय सुरेख गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. पहिला चेंडू 9 जरी हाताळला असला तरी मात्र सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय अक्षय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर अक्षय आपल्याला बघायला मिळेल. अमित पाटीलच्या बॅट मधून इंटो द गॅप. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय आगरी चषक बिरवाडी चौकार. सत्तावीस धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं सुरू आहे. चौकारानंतर धावसंख्या 27 धावा. कोपर संघ सध्या तरी मात्र सुस्थितीमध्ये बघायला मिळतोय. सामना बॅलन्सिंग आहे. नवसई की कोपर त्याच्यानंतर भामटपाडा आहे म्हणजे तिन्ही संघ वसई तालुक्यातून आज आपल्याला बघायला मिळतात. या वेळेला 2 बिमर झालेले आहेत. गोलंदाजाला आता मात्र बाहेर यावं लागेल. नवीन गोलंदाज मात्र आणावा लागेल. 9 चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. एक अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेत भर होईल. 28 धावा धावफलकावर बघायला मिळतात. या गोलंदाजाला ह्या सामन्यामध्ये आता गोलंदाजी करता येणार नाही. नवीन गोलंदाज मात्र आणावा लागेल. उर्वरित 3 चेंडूंसाठी आपल्याला बघायला मिळेल कोण असेल या 3 चेंडूंसाठी गोलंदाज. कृपेश पाटील कोणाला मात्र बोलवलं जातं हे बघणं महत्वाचं असेल. या आपण एक छोटीशी धून ऐकूया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. Rickshaw
थँक्यू. आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम रांगोळी या मैदानावर आपल्याला बघायला मिळते. सुशांत सुभाष ठाकूर यांच्या माध्यमातून मात्र ही रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि या रांगोळीमध्ये आपण बघितलं तर मध्यभागी मात्र आपण शेक हँड करतोय अशी मात्र रचना केलेली आहे. दोन हात मात्र एकमेकांना मिळालेले आहेत आणि पूर्ण आपण बघतोय 4 गटामध्ये ही आपण बघतोय आपला आगरी समाज विभागलेला आहे आणि या 4 गटातील तब्बल 22 गावांची नावं या मात्र रांगोळीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच ती गावं कोणती आहेत, नावं कोणती आहेत ही आपल्यापर्यंत पोहोचवेन. या दरम्यान मात्र इथे बघतोय आपण फ्रीटचा इशारा होता आणि इथे झेल घेतला. प्रेझेंट ऑफ माइंड मात्र सुरेख होतं. लगेच चेंडूला फेकलं आणि धावसंख्या 1ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या आपण बघितली तर 29 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. दरवर्षी आपण बघतोय आगरी चषक बिरवाडीमध्ये सुबक अशी रांगोळी काढली जाते. या मैदानावर आपण बघतोय जय आगरी हा नारा दिला जातोय. मी आगरी आणि जय आगरी असं म्हटलं जात आहे. खरोखरच सुबक अशी रांगोळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केली. यावर्षी थोडीशी मात्र रचना वेगळी आपल्याला बघायला मिळते. इथे मात्र सुरेख फटका बघायला मिळते. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा येतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 35 धावा. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि 35 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. काय अप्रतिम फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. तब्बल 11 चेंडू आणि 35 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात कोपर संघाच्या. एका बाजूने अमित पाटील, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय महेश. काय कमालीची फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. पारगावच्या मैदानावर अक्षरशः ह्याने लोड धावांची लयलूट केली होती. तोच महेश इथे मात्र झेलबाद होताना आपल्याला बघायला मिळाला. बॅक टू डगआउट मिस्टर महेश. मोठा आदरा बसतोय. नवीन फलंदाज कोण येईल हे बघणं महत्वाचं असेल. तत्पूर्वी आपण रांगोळीकडे वळतोय. काय सुरेख आणि सुबक अशी रांगोळी आपल्याला बघायला मिळतोय. तर आपण बघतोय सर्वप्रथम उमरोळी गटाचा आपण विचार केला तर बिरवाडी, उमरोळी, टेंबोडे आणि सरपडा ही 4 गावं आपल्याला बघायला मिळतात उमरोळी गटातून. त्यानंतर आपण बघतोय सफाळे गट, आगरवडी, नगावे, माकणे, सफाळे, घाटीम ही सफाळे गटातली गावं आपल्याला बघायला मिळतात. पारगाव गटाचा आपण विचार केला तर सोनावे, पारगाव, साखरे, बहाडोली आणि दुकटन ही 5 गावं आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आपण बघतोय चांदीप गट, नवसई, शिवनसई, चांदीप, भामटपारा, खराटपारा, खानिवडे, कशित कुपर आणि अर्नाळा अशी 22 गावं आपल्याला तब्बल बघायला मिळतात. या रांगोळीमध्ये मात्र या 22 गावांचा उल्लेख केला गेलाय. नावं आहेत प्रत्येक गावाची आणि सुरेख आणि सुबक अशी सगळ्यांना मोहित करणारी रांगोळी आपल्याला या आगरी चषक बिरवाडीच्या निमित्ताने बघायला मिळते. त्याबद्दल मी आभार व्यक्त करतोय सुशांत सुभाष ठाकूर आणि पूर्ण या कमिटी मेंबर्सचे की त्यांनी ही छान रांगोळीची संकल्पना मात्र मनात आणली आणि इथे मात्र ती रांगोळी काढण्यात आलेली आहे. त्याबद्दल धन्यवाद. 12 चेंडू आणि 29 धावा. आगरी समन्वय मंडळची स्थापना आपण बघतो 1934 साली झाली. तेव्हा 18 गावं आपण बघितली आणि हळूहळू आज 22 गावांमध्ये मात्र आपला आगरी समाज विस्तारलेला आहे. खरोखरच जबरदस्त अप्रतिम आपण बघतोय आगरी समाजाचं मात्र ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. बिरबाडीच्या या मैदानावर जय बजरंग क्रीडा मंडळ बिरबाडी 12 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांचं लक्ष्य अमित पाटीलला रोखलंय. 11 चेंडू 29 धावा. सामना अजून बॅलन्सिंग आहे कारण 11 चेंडू मध्ये अमितला 4 षटकार मारायचे आहेत. हे 4 षटकार येतील का? प्रेक्षक मैदानावर उपस्थित आहेत ज्यांनी अमितचा खेळ बघितला आहे ते नेहमीच म्हणत असतील की 11 चेंडू 4 षटकार म्हणजे अमितला इजी आहेत. परंतु 11 चेंडू मध्ये 4 षटकार कोपर संघासाठी येणं खूप महत्वाचं आहे. अमितने मागच्याच महिन्यामध्ये आपण बघितलं तर 8 चेंडूवर 8 षटकार मारले होते. त्याच्यानंतर या आधी आपण बघितलं तर 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा पराक्रम आणि इथे मात्र चेंडू जातोय. बिग हिट, बिग प्रहार. जेवढी उंची तेवढी लांबी. चेंडू सीमारेषापार. षटकार. मनीष पाटील सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर फटक्यात होतं वजन म्हणून धावा आल्यात अर्धा डझन. कमॉन डीजे. Thank you.
यावेळेला आपण बघतोय जबरदस्त प्रहार अमित पाटीलच्या बॅट मधून मात्र दुसरा षटकार येतोय. काही जबरदस्त अप्रतिम टायमिंग साध्य केलंय. खूप मोठी स्पर्धा आपण बघतोय आगरी चषक भिरवाडी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आगरी समाज बांधवांसाठी. परंतु सर्वात महत्वाची स्पर्धा म्हणजे आगरी प्रीमियर लीग. ही प्रत्येक आगरी बांधवांसाठी श्वास आहे, प्रत्येकाचा जीव की प्राण आहे ही आगरी प्रीमियर लीग. आणि खरोखरच आगरी प्रीमियर लीगला सडल असते जे आगरी बांधव खरोखरच प्रत्येक गावातून मात्र मदत होताना आपल्याला बघायला मिळते आगरी प्रीमियर लीग साठी. आणि अशी स्पर्धा मात्र 5 यंदाचं आपण बघतोय 6वं पर्व झालं. आणि या 6 पर्वामध्ये जशी आपण एकजूट दाखवली त्याच पद्धतीची एकजूट पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल. आणि चेंडू सीमार शपार षटकार. मी नुसताच उल्लेख केला नव्हता अमित पाटीलचा की 2 वेळा याने 6 चेंडूवर 6 षटकार मारलेत. तर त्याच्यामध्ये आजही ती कॅपॅसिटी आहे, आज ती क्षमता आहे. आणि आज बिरवाडीच्या मैदानावर आपल्याला बघायला सुद्धा मिळते. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 6-6-6 तब्बल 18 धावा आलेल्या 4 चेंडूमध्ये. 8 चेंडू विजयासाठी 11 धावा. 8 चेंडूमध्ये 11 धावा येतील का? 4 षटकामध्ये मोठं टार्गेट उभं केलं होतं 62 धावांचं, 64 धावांचं. परंतु अमित पाटीलने ते एकदम तोकडं केलेलं आहे. 8 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. हा झेल खूप महत्वाचा असेल. आणि इथे मात्र झेल बाद होताना 7 चेंडू आणि 11 धावा. कोण येईल मैदानाच्या आतमध्ये? 3 षटकारानंतर सामन्यात रंगत वाढली होती. आता पुन्हा एकदा मात्र झेल घेऊन टर्निंग पॉइंट म्हणावं लागेल या सामन्याचं. नवीन फलंदाज गणेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये जाईल. तोपर्यंत या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. थँक्यू. आमच्या मागे आपल्याला बघायला मिळतात यंग स्टार भामटपाड्याचे खेळाडू वॉर्मअप करताना, कारण आता त्यांची वेळ जवळ आली आहे या दिवसातील अंतिम सामना खेळण्यासाठी मात्र सज्ज होताना. आणि या वेळेला मात्र गणेश चौधरी क्लीन बोल्डच्या माध्यमातून माघारी येतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. सामन्यात आले ट्विस्ट, जबरदस्त मात्र रंगत आपल्याला बघायला मिळतंय. काय जबरदस्त. नारायण वजे मैदानाच्या आतमध्ये जातोय. या खेळाडूबद्दल बोलायचं झालं तर उपमुख्यमंत्री चषक खेळून आलाय बारामतीला. एक गोलंदाज म्हणून मात्र आपल्या आगरी समाजाचं नाव खूप मोठं केलेलं आहे. ॲज अ बॉलर म्हणून खूप पुढे येताना आपल्याला बघायला मिळतोय. परंतु आज ॲज अ बॅटर म्हणून चांगली कामगिरी करावी लागेल. आपल्या गावासाठी खेळायचं आहे. 6 चेंडूमध्ये 11 धावा करायच्या आहेत. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे मिस्टर मयूर. एकही चेंडू आतापर्यंत खेळला नाही. आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे मिस्टर नारायण. हा सुद्धा एकही चेंडू खेळला नाही. म्हणजे 2 फलंदाज आपण बघतोय ते फ्रेश फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. 6 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. कोण गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवर? सौरभ आलाय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 11 धावा. दिग्गज आमचे स्टार इथे साईश ठाकूर हजर आहेत. कालच्या दिवसामध्ये त्यांनी 2 भाकीत केले होते आणि ते 2 भाकीत खरे ठरले होते. आणि त्यांनी आता सुद्धा भाकीत केलाय की हा सामना 2 चेंडू आणि 3 धावा असा राहील. बघूया कालच्या दिवसामध्ये तर अक्षरशः मात्र सांगितलं होतं तसं व्हायचं. गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 6 चेंडू 11 धावा, 2 चेंडू 3 धावा सामना राहील असे मात्र तर्क वितर्क काढले जातात. परंतु क्रिकेटमध्ये काही आधी सांगणं मात्र मूर्खाची गोष्ट. परंतु आता कोणाचं मात्र काही गोष्टी घडतात की तो जसं सांगतो तशा होतात. कालच्या दिवसामध्ये झालेल्या आहेत. म्हणजे आज विश्वास ठेवायला काही हरकत नाही साईशवर. 2 चेंडू 3 धावा असा सामना येईल असं म्हणणं आहे साईशचं. बघूया. गोलंदाज थोडासा अडचण निर्माण होते कारण सिच्युएशन तशी आहे. हृदयाचे ठोके जास्त पडत असतील. कंपल्सरी चेस आहे. 11 धावा करायच्या आहे 6 चेंडूमध्ये. समोर बॅटर आहे मयूर. नॉन स्ट्राईक एंडला खूप मोठं नाव आहे नारायण वजेचं.
पहिला चेंडूवर चेंडू मात्र निघून येतोय भाविकच्या हातामध्ये. गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळेल. नवीन बॅटर मैदानात येईल. रोहिदास स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळेल. 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. हवेचा जोर आपण बघतोय उजव्या त्याच्या फलंदाजासाठी आहे आणि इथे कुठेतरी आपण बघतोय की फटक्याची निवड चुकीची ठरली. हाच लॉंग ऑन लॉंग ऑफला आपल्याला बघायला मिळाला असता चेंडू तर कदाचित आला असता बाहेर, परंतु भावेश जिथे उभा होता भावेशला हलून सुद्धा दिलं नाही आणि थेट हातामध्ये चेंडू मारला गेला मयूरकडून. मयूरकडे क्षमता होती. मयूर सुद्धा एक खूप चांगला फलंदाज आहे, परंतु या वेळेला मात्र काही फारशी चांगली कामगिरी झाली नाही. त्यामुळे आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम आपण बघतोय आणि इथे मात्र रोहिदासच्या बॅट मधून बघूया काय येतोय. चौकार की षटकार. पंचांचा इशारा. 2 हात वर झाले म्हणजे 6 धावा येतील. सामन्यात ट्विस्ट निर्माण झाले. 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा. बघा हृदयाचे ठोके जास्त पडत असतील तर कृपया डोळे बंद करा. सामना बघू नका, कारण हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला बघायला मिळतोय. अगदी चषक विरवाडी म्हटलं की प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जातोय. 95 धावांचं टार्गेट होतं, तिथे सुद्धा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. कालच्या दिवसामध्ये आर्ची वॉरियर्स बहाडली आणि ऑल मास्टर बहाडली 82 धावांचं टार्गेट होतं. 9 चेंडू 46 धावांची गरज होती. शेवटच्या षटकात 28 धावांची गरज होती आणि 26 धावा आल्या. म्हणजे प्रत्येक सामना अतितटीचा बघायला मिळतो इथे. वडील आपण बघतोय लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण बघितलं तर चेंडू निर्धाव जातोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. या चेंडूवर 2 धावा आल्या तर साईशला आज मात्र विचारावं लागेल की अंतिम विजेता कोण होईल. आहे आमच्या गावात सुद्धा एक माणूस आहे ज्याने सांगितलं की तुझं काम होणार नाही तर माणूस परत फिरतो तो. तसं आता साईशचं नाव कदाचित होईल. इथे बघूया 2 येतात का, परंतु चौकार आलाय. साईश सांगत असेल बरा झाला चौकार आलाय तर. एका धावेची गरज आहे 2 चेंडू मध्ये. विनोदाचा भाग होता. धावसंख्या आपण बघितली तर आता स्कोर इज लेवल. 1 धाव करावीच लागेल. रोहिदास काय जबरदस्त फलंदाजी करतोय. 3 चेंडू मध्ये रोहिदासच्या बॅट मधून तब्बल 10 धावा आलेल्या आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत 2 आणि विजयासाठी धावा हव्या आहेत त्या 1. हा निर्धाव चेंडू पडला तर पुन्हा एकदा मात्र सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल. आमचे आग्री प्रीमियर लीगचे विद्यमान सचिव योगीजी तरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी थेट ते समालोचन कक्षामध्ये आज बघायला मिळतात. आपली जागा व्यासपीठावर आहे तरी सुद्धा ते आज आमच्या समवेत इथे आहेत. हे खूप मोठं त्यांचं मन आहे. आज ते आमच्या समवेत इथे बसलेत. धन्यवाद योगीजी तरे साहेब. आपला आभार व्यक्त करतोय. तुम्ही आमच्या सोबत आहात. खूप परिश्रम घेतले होते आग्री प्रीमियर लीग साठी. त्यांनी खूप मेहनत घेतली होती आणि इथे मात्र बघूया निर्धाव चेंडू जातोय का आणि इथे बघा निर्धाव चेंडू गेलाय. काय घडतंय या सामन्यामध्ये. खरोखरच पैसा वसूल मॅच आपल्याला बघायला मिळते. 1 निर्धाव चेंडू कोपर संघाला या स्पर्धेतून बाहेर करेल. जेवढे प्रयत्न केले होते उरल्या सुरल्या जेवढ्या आशा होत्या त्या संपुष्टात येतील 1 निर्धाव चेंडूने. नारायण वजेला स्ट्राईकला आणलंय. 1 धाव येईल का. 1 धाव येईल का. निर्धाव चेंडूसाठी परशुरामजी पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. नारायण वजे जानकरांचं खूप मात्र तर्क वितर्क सुरू आहेत. खूप कमेंट्स यायला लागलेल्या आहेत. चेंडू निर्धाव जाईल. गोलंदाजाच्या विरुद्ध अगेन्स्ट मात्र कोणी बोलत नाही. गोलंदाजाच्या बाजूने मात्र निर्णय येताना आपल्याला बघायला मिळतात. नारायण वजेवर कमी विश्वास दाखवतात प्रेक्षक, परंतु इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये या 1 चेंडू नंतर आपल्याला कळेल. आता मात्र खरोखर हृदयाचे ठोके खूप जोरात पडत असतील, कारण सामना हाय व्होल्टेज आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त. कोणी सांगतो वाईट बॉल पडेल, कोणी सांगतो निर्धाव चेंडू, कोणी सांगतो पायाला लागून 1 धाव येईल. काही होईल, परंतु मात्र विजयी हा आग्री समाजच आपल्याला बघायला मिळेल. काय जबरदस्त अप्रतिम. नवसई विजयी असे सुद्धा कमेंट्स यायला लागलेले आहेत. म्हणजे निर्धाव चेंडूकडे जास्त कल आहे लोकांचा, कारण निर्धाव चेंडू म्हणजे
हा सामना अशा वळणावर येऊन पोहोचला आहे की इथे बॅटर थोडंसं मात्र प्रेशरमध्ये बघायला मिळतोय, परंतु नारायण वझे बघूया काय होईल. सामना बरोबरीमध्ये सुटला तर मात्र नवसे विजयी होतोय, कारण कंपल्सरी चेस आहे. म्हणजे विजयासाठी हा चेंडू निर्धाव फेकावा लागेल नवसे संघाला, तर कोपर संघाला एक धाव काढावीच लागेल. हाय व्होल्टेज मुकाबला बघायला मिळतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा या सामन्यासाठी. खूप कमी आवाज येतोय, प्रेक्षकांची संख्या भरपूर आहे. आणि इथे मात्र बघूया तिसऱ्या पंचांची मदत घेतली. जर बाद असेल तर नवसे विजयी, नॉट आउट असेल तर कोपर विजयी. बघा सामना पण असा आहे की 55 सोपवून दिलंय. आता निकाल काय आहे, 55 सोपवलंय. साईशने सांगितलं नवसे विजयी होईल, परंतु इथे मात्र पंच आता बघूया काय दिसत. तिसऱ्या पंचांची मदत. आणि इथे मात्र कोपर संघ विजयी होतोय. नारायण जागेच उभा होता. ही क्षेत्ररक्षकाची चुकी झाली की थेट फेकी केली. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दिला असता, यष्टीरक्षकाने गोलंदाजीच्या हातामध्ये दिला असता तर कदाचित इथे सामन्याचं चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. ही एक धाव मात्र काउंट केली जाईल आणि कोपर संघ मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र इथे विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय. जिगरी आमचा आगरी लय जिगरी, आगरी लय जिगरी आमचा आगरी लय जिगरी. शेतान राबताय उन्हान तापताय करताय मोलमजुरी. अगेन्स्ट द रन ऑफ प्ले काय सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. एन मुवमेंटला हृदयाची स्पंदनं वाढली होती, परंतु नक्कीच सामना त्या ठिकाणी जिंकलेला आहे कोपर संघ. कॉंग्रॅच्युलेशन. तदनंतर हडलं गावदेवी नवसई संघ, आपण सुद्धा खूप चांगला खेळ खेळात, निराश होऊ जाऊ नका. नक्कीच मान्यवर या ठिकाणी आपण बघतोय रांगोलीची पाहणी करण्यासाठी आपण खूप सुंदर असं रांगोली मात्र त्या ठिकाणी बघायला मिळतंय. खऱ्या अर्थाने आगरी समाज एकवटला जातो या रांगोलीच्या माध्यमातून. थोड्याच वेळात आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करणार आहोत.